उगा धुळकुंडे काय झालं बाई? काय नाही हो, मला बाजाराला जायचं. मल्ले बाजाराला जायचं, मल्ले बाजाराला जायचं नाही, मल्ले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई, नग बाई, नग बाई, नग बाई. का बरं जायचं नाही? कारण ते सांगशील की नाही? अहो बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ आणि भाजीपाला, कपडे चपला साबण काय काय लागतं आपल्या संसाराला. मग ते संग घेऊन ये की, त्यात अवघड काय? अरे आणू कशात, ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की. अहो तोच तर मोठा घोटाळा हाय. कसं काय कॅरी बॅग भरून आणावी. त्या समजा कॅरी बॅगा गटलारीत असतात आणि समजा नाल्यात काय सांगता काय बाई? अहो ध्यानात येत नाही म्हणते. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. अहो माझी नाही हो, ती मरून गेली. औषधी पाणी सांगते मी. कॅरी बॅगा तिने चारा गच सगळ्या पोटात गेल्या, म्हणूनच तिचं मरण ओढवलं की बाई. बिचारा रडकू रडलं, म्हणूनच दुधातून लेकरू वाढलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतंय मरण. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अगं सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंगठा भाकर नाही? सांग रे बाबा, पेपरात काय आलंय? मला आठवत नाही. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. अरे फार वाईट घडलं की. प्लास्टिकच्या विकळ्यातून अगदी जलचर सुद्धा नाही वाचली. प्लास्टिकची कॅरी बॅग वापरू नका, सरकारनं केलाय कायदा. सजीवांना वाचायला दिलाय वायदा. आणखी आखरीत घडलाय काय? आपण पोरं बाळ खाणार काय? आपली काळी माय ओसाड होत आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली. शेतात पीक येईल कसं आणि कसे मिळतील कंडीवर कणसं. म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा मी सांगते तसं कर, समजांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कागदाची आणि कापडी, नको काळजी घेऊ वसुंधरीची. वय पण मी बाजाराला येईल, पण कॅरी बॅग धरणार, हातात कॅरी बॅग धरणार नाही. मिरच्या घ्या 20 रुपये किलो. वय पण मी आता बाजाराला येईल, पण हातामध्ये कॅरी बॅगची थैली धरणार नाही.
इकडे यायचं बाजार इकडे